आज आपण सुरू करणार आहोत लॉगरिथम हा चॅप्टर. तर सगळ्यात सुरुवातीला आपण लॉगरिथम म्हणजे काय ते समजून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला काही फॉर्म्युलाज जे आहेत त्यांचं डेरिव्हेशन पाहायचं आहे. त्यासाठी तुम्हाला सर्ड अँड इंडायसेसचे रूल्स किंवा फॉर्म्युलाज जे आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याचा वापर कसा करायचा ते माहीत असणं गरजेचं आहे. सर्ड अँड इंडायसेस म्हणजे घातांकानी करणे. ठीक आहे. तर ते आपण पाहणार आहोत. तर आता डेरिव्हेशन तुम्हाला मी सांगेल पुढे. तर ते डेरिव्हेशन तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये तसे विचारले जात नाहीत. एखादा इन केस तुम्हाला विचारलं गेलं असेल, तुम्हाला ते नोट्समध्ये दिसेल तेवढं तुम्ही परफेक्ट करा. बाकी तुम्हाला डेरिव्हेशन्स करायची गरज नाही आहे. फक्त फॉर्म्युले तुम्हाला गरजेचे आहेत, महत्त्वाचे आहेत. तर ते तुम्ही नीट समजून घ्या. त्यांचा वापर कसा करायचा ते समजून घ्या. ठीक आहे. आपले साधारणतः 8 ते 10 लेक्चर्स याच्यावरती होणार आहेत. आता प्रश्न हा आहे, की हा चॅप्टर शिकायचा कशासाठी? ठीक आहे. तर किंवा याची गरज काय या चॅप्टरची? तर तर मागे ज्यावेळेस कॅल्क्युलेटर्स नव्हते, त्यावेळेस आपल्याला कॅल्क्युलेशन करणं खूप अवघड असायचं. तर ते कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी, अवघड कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्याला लॉगरिथमची गरज होती. ठीक आहे. आता कॅल्क्युलेटर्स आहेत, तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेशन्स करू शकतात. पण काही चॅप्टर्स आपल्याला पुढे जाऊन शिकायचे आहेत किंवा काही डेरिव्हेशन्स पाहायचे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता येत नाही. तर त्यासाठी आपल्याला लॉग जो आहे हा येणं गरजेचं आहे. लॉगरिथमिक टर्म्सला सॉल्व्ह करण्यासाठी किंवा लॉगचे फॉर्म्युले तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कसे फॉर्म्युला अप्लाय करायचे हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला हा चॅप्टर या ठिकाणी दिलेला आहे. तर आता सगळ्यात पहिले इथे पहा. पहिली टर्म आहे आपल्याकडे y इक्वल टू ए रेस टू एक्स. याला आपण कसं वाचतो? y इक्वल टू ए रेस टू एक्स किंवा y इक्वल टू ए रेस टू पॉवर एक्स. ठीक आहे. इथे जो एक्स लिहिला आहे याला आपण म्हणतो पॉवर एक्सपोनंट घातांक. आणि इथं जो ए लिहिला आहे त्याला आपण म्हणतो बेस. ठीक आहे. त्याला एक्झाम्पलच्या मदतीने समजूयात एकदा. समजा आपल्याकडे टर्म आहे 3 स्क्वेअर. तर आपल्याला माहिती आहे 3चा स्क्वेअर काय येतो? 9 येतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये 3 जो आहे तो काय आहे? बेस आहे. ठीक आहे. जसं इथे 1 आहे बेस, तसा इथे कोण आहे? 3 आहे. म्हणजे 3 काय झाला? बेस झाला. इथे 2 जो आहे तो काय आहे? घातांक आहे, पॉवर आहे, एक्सपोनंट आहे. ठीक आहे. तर त्याचा अर्थ काय होतो तो समजून घ्या. याचा अर्थ असा आहे, की हा 3 आहे, त्या 3ला 3 नच मल्टिप्लाय करायचं. किती वेळेस करायचं? इथे जेवढ्या वेळेस नंबर दिलेला आहे, इथं किती नंबर आहे? 2 आहे. म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लाय करायचा. तर तुम्हाला काय मिळणार? हे 9 जे आन्सर आहे ते मिळणार. किंवा समजा आपल्याकडे आहे इथे 4 क्यूब. आपण इथून काय झाला? 64. म्हणजे याचा अर्थ काय आहे? 4ला किती वेळेस मल्टिप्लाय करायचं आहे? 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचं. जेणेकरून तुम्हाला आन्सर किती मिळेल? 64 मिळेल. म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4. 3 वेळेस मल्टिप्लाय केला का? तिथे 3 होता म्हणून. व्हॅल्यू आली 64. ठीक आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे y इक्वल टू ए रेस टू एक्स, त्याला आपण म्हणतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतो? एक्सपोनेन्शियल फॉर्म. किंवा त्याला आपण म्हणतो पॉवर फंक्शन. काय म्हणतो? पॉवर फंक्शन. ठीक आहे. सपोज 7 क्यूब आहे, सॉरी 7 स्क्वेअर आहे, त्याची व्हॅल्यू आहे 49. म्हणजे हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय झाला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर आता समजा आपल्याकडे टर्म आहे 3 रेस टू आपण किती व्हॅल्यू केली तर आपल्याला व्हॅल्यू 30 मिळेल. आता हे आपण डायरेक्ट सांगू शकतो का? नाही. 3 स्क्वेअर तुम्ही सांगू शकतात 9 येतो. 3 क्यूब केला तर व्हॅल्यू काय येते? 27 येते. 3 रेस टू 1 असेल तर 3 येणार आहे. हे तर तुम्ही पटकन सांगू शकतात. पण 3 रेस टू एक्स आहे, म्हणजे किती पॉवर करायची जेणेकरून व्हॅल्यू 30 येईल. तर हे आपल्याला सांगता येत नाही. मग त्यावेळेसच काय होतं? आपल्याला लॉग जो आहे तो वापरावा लागतो. ठीक आहे. मग त्यासाठी ही जी एक्सपोनेन्शियल फॉर्ममधली टर्म आहे त्याला आपण काय करतो? लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे लॉग लावून लिहितो. मग ते कसं लिहायचं ते समजून घ्या. इथे जो बेसमध्ये नंबर आहे तो नंबर या साईडला शिफ्ट करायचा, या साईडच्या नंबरच्या बेसमध्ये लिहायचा. ठीक आहे. म्हणजे हा 3 आहे तो ह्याच्या खाली लिहून टाका. म्हणजे झाला इथे 30 आणि इथे 3. म्हणजे हा 3 इथं होता त्याच्याऐवजी इथं लिहिला. ठीक आहे. ज्या साईडला हा नंबर शिफ्ट केला आपण त्या साईडला लॉग लावायचा आहे. आणि या साईडला फक्त शिल्लक राहणार मग एक्स. म्हणजे ही झाली एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि हा झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. म्हणजे या टर्मला आपण लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं आहे. म्हणजे इथं जी एक्सची टर्म आहे ते म्हणजेच काय आहे? लॉगॅरिथमिक टर्म आहे. ठीक आहे. म्हणजे एक्सची जी काय व्हॅल्यू आहे ती म्हणजेच काय आहे? लॉग आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की पॉवर फंक्शनला आपण उलटं केलं किंवा इन्व्हर्स केला त्याचा तर त्याला आपल्याला काय मिळालं? लॉग मिळालेला आहे. तेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. इन्व्हर्स फंक्शन म्हणजे उलटं फंक्शन. कशाचं? पॉवर फंक्शनचं किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्मचा उलटा फॉर्म किंवा उलटं केलं त्याला आपण काय म्हणतो? लॉगॅरिथम असं म्हणतो. ठीक आहे. मग या ठिकाणी ही जी टर्म आहे ही कशामध्ये आहे? पॉवर फंक्शनमध्ये आहे किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहे. त्याला जर आपण कन्व्हर्ट केलं तर त्याचा हा लॉगॅरिथमिक फॉर्म बनतो. मग इथे काय आहे? y इक्वल टू ए रेस टू एक्स आहे. बेसमध्ये कोण आहे? ए. या एला या साईडला शिफ्ट करायचं म्हणजे काय होईल? ए रेस टू वाय होईल. ठीक आहे. मग ए रेस टू वाय लिहिला.
तर या साईडला ज्या साईडला आपण एला आता शिफ्ट केलं त्या साईडला तुम्हाला काय सांगितलं मी लॉग लावा, लॉग लावला. या साईडला आता काय शिल्लक राहिला फक्त एक्स, म्हणजे एक्स इक्वल टू काय आला लॉग वाय टू द बेस ए. याला कसं वाचतो आपण लॉग वाय टू द बेस ए, लॉग वाय टू द बेस ए किंवा लॉग ऑफ वाय टू द बेस ए, लॉग ऑफ वाय टू द बेस ए असं त्याला आपण रीड करतो. ठीक आहे, तर तीच टर्म तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. याच्यामध्ये हा जो वाय आहे याला आपण म्हणतो आर्ग्युमेंट ऑफ लॉगरिथम, ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये आपण जे प्रॉब्लेम्स करणार त्या सुरुवातीलाच प्रॉब्लेम्स दिले असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये टर्म दिली असेल त्याला सांगितलं जाईल लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, किंवा लॉगरिथमिक फॉर्ममध्ये टर्म दिली आहे त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, असे तुम्हाला प्रॉब्लेम्स दिले असणार आहेत. त्याच्यावर जर इन केस क्वेश्चन आला 2 मार्क्स येईल, ह्याच्या पलीकडे येणार नाही. तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे 5 क्यूब इक्वल टू आपण लिहितो 125 किंवा 3 स्क्वेअर आहे त्याला आपण लिहितो 9. ठीक आहे, तर हे दोन्ही एक्झाम्पल जे आहेत ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहेत एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आहेत. याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे आता लॉगरिथमिक फॉर्ममध्ये. म्हणजे काय करायचं आहे फक्त लॉग लावून लिहायचं आहे. म्हणजे काय करणार आपण हा जो इथे 5 आहे हाला आपण या साईडला शिफ्ट करणार, म्हणजे काय होईल 5 रेस टू 125 होईल. ठीक आहे, ज्या साईडला याला आपण शिफ्ट केलं त्या साईडला लॉग लावा, या साईडला तर काहीच राहणार नाही म्हणजेच राहील 3. म्हणजे हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म, त्याचा झाला हा लॉगरिथमिक फॉर्म. तर याला पण लिहायचं आहे, तर हा 3 आपण या साईडला शिफ्ट करणार 3 रेस टू 9 होईल. ज्या साईडला याला शिफ्ट केलं आहे त्या साईडला लॉग लावायचा आहे, या साईडला राहिला 2. म्हणजेच या झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म, त्याला आपण लिहिले लॉगरिथमिक फॉर्ममध्ये. किंवा तुम्हाला असं लॉगरिथमिक फॉर्ममध्ये टर्म दिली जाईल आणि सांगितलं जाईल एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहा, काही अवघड नाही आहे. इथं जो बेसमध्ये नंबर आहे तो या साईडला शिफ्ट करा, शिफ्ट केल्यानंतर इथं जो लॉग आहे तो काढून टाका. ठीक आहे, म्हणजे 5ला या साईडला शिफ्ट केला काय होईल 5 क्यूब, इकडला लॉग निघून जाईल, इथं राहील फक्त 125. ठीक आहे, तसंच इथे पण हा 3 आपण या साईडला शिफ्ट केला काय होईल 2 क्यूब होईल, सॉरी 3 स्क्वेअर होईल, या साईडचा लॉग निघून जाईल, राहील फक्त 9. म्हणजे लॉगरिथमिक फॉर्मचं आपण इथे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आता कन्व्हर्जन केलं. ठीक आहे, तर या बेसिसवर तुम्हाला प्रॉब्लेम्स असणार पुढे. तर एवढा फक्त पार्ट जो आहे हा लिहून टाका. आपण आता स्टड अँड इंडायसेस म्हणजे घातांक आणि करणीवरचे जे रूल्स आहेत ते आपण समजून घेऊयात. तर आता आपल्याला पुढे जे डेरिव्हेशन्स पाहिजे त्यासाठी आपल्याला स्टड अँड इंडायसेस किंवा घातांक आणि करणीवरील जे काही बेसिक फॉर्म्युलाज आहेत किंवा टर्म्स आहेत ते आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. फॉर्म्युलाज म्हणा किंवा रिलेशन्स म्हणा. ठीक आहे, हे नीट समजल्याशिवाय तुम्हाला पुढील डेरिव्हेशन कळणार नाही. आता होऊ शकतं काही जणांचा हा पार्ट जो आहे हा चांगला आहे आणि काहींचा नाही. ज्यांचा नाही आहे त्यांना पुढं समजण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. मग ते काय करतील घरी गेल्यानंतर अगोदर हा पार्ट चांगला करतील, समजून घेतील आणि मग पुढचा पार्ट रेडी करायला सुरुवात करतील. जे तुम्हाला असं वाटेल की पुढचा पार्ट कळत नाही आहे त्या ठिकाणी समजून घ्या तुमचा मागचा पार्ट जो आहे हा परफेक्ट नाही. मागचा पार्ट परफेक्ट करा, मग पुढचा पार्ट पहा परत लेक्चरमध्ये, व्हिडिओ लेक्चरमध्ये, आणि तो पार्ट परफेक्ट करा. एवढं काम तुम्हाला काही जर झालं तर आजच कंप्लीट करायचं आहे, तरच तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला प्रॉब्लेम्सला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर सगळ्यात पहिला फॉर्म्युला या ठिकाणी आहे ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू वाय इक्वल टू ए रेस टू एक्स प्लस वाय. आता इथे डॉट असू शकतो, नसू शकतो. ठीक आहे, इथे इंटूचं साईन असू शकतं किंवा नसू शकतं, किंवा हे दोन्ही टर्म्स असे ब्रॅकेटमध्ये लिहिलेले असू शकतात, किंवा यातली एक टर्म ब्रॅकेटमध्ये दुसरी ब्रॅकेटच्या बाहेर मध्ये कोणतं साईन राहणार नाही. ठीक आहे, या सगळ्यांचा अर्थ काय आहे की या दोन टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मध्ये साईन काहीच नाही तरी मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये डॉट आहे तरी मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये इंटू साईन असेल तरी मल्टिप्लिकेशन आहे. दोन्ही टर्म्स वेगवेगळ्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत, मध्ये कोणतं साईन नाही तरी पण त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असतं, किंवा एक टर्म ब्रॅकेटमध्ये लिहिली एक टर्म ब्रॅकेटच्या बाहेर आहे मध्ये कोणतंच साईन नाही तरी सुद्धा त्यांच्यामध्ये काय असतं मल्टिप्लिकेशन असतं. आता या रूलचा वापर आपण कसा करतो ते समजून घेऊयात. आता या एच्या ठिकाणी कोणतीही टर्म येऊ शकते, म्हणजे अल्फाबेट येऊ शकतो किंवा नंबरही येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल या एच्या ठिकाणी जो आहे आपण कन्सिडर केला 2 आहे, एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 5, नंतर इंटू 2, इथं ए ची व्हॅल्यू 2 इथं पण ए ची व्हॅल्यू काय असणार 2 असणार, रेस टू आहे वाय, वायची व्हॅल्यू समजा आपण घेतली 3. ठीक आहे, मग त्यांनी काय सांगितलं ए लिहा, ए म्हणजे कोण होता 2, इथे पण ए म्हणजे कोण आहे 2 म्हणून आपण इथे लिहिला 2. रेस टू काय आहे एक्स प्लस वाय, म्हणजेच घातांक जे आहे त्यांची काय करायची या दोन्ही टर्म्सच्या घातांकाची ॲडिशन करायची, म्हणजे 5 प्लस 3, 5 प्लस 3 या ठिकाणी येईल. म्हणजे व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 2 रेस टू 8, 2 रेस टू 8 एवढी याची व्हॅल्यू आली. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही हा काय करणार आहात फॉर्म्युला वापरणार आहात. त्याला आपण कसं म्हणतो, समजा दोन टर्म्सचा बेस जो आहे हा काय सारखा आहे, जसं इथे 2 2 आहे, हा काय बेस आहे, हा दोन्ही टर्म्सचा काय बेस सारखा आहे. मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचा आन्सर लिहिताना आपल्याला करायचा जो बेस आहे तोच लिहायचा आहे, आणि पॉवर जी आहे त्यांचा घातांक जो आहे त्या दोन्ही टर्म्सचा त्यांची काय करायची ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, दोन टर्म्सचा बेस सेम आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची होणार ॲडिशन होणार, हे लक्षात ठेवा. आता यातला दुसरा जो फॉर्म्युला आहे तो समजून घेऊयात. त्याच्यात काय सांगितले पहा, त्याच्यात आपल्याला पहिला केसमध्ये सांगितलं आहे ए रेस टू एक्स आहे डिवाइड बाय ए रेस टू वाय असेल
त्याला आपण लिहिणार ए रेस टू एक्स मायनस वाय. ठीक आहे. हा कधी फॉर्म्युला वापरायचा ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू वायच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, म्हणजे इथं जो काही घातांक आहे न्यूमिनेटरमध्ये असलेल्या टर्मचा तो जास्त आहे कशापेक्षा, डिनॉमिनेटरमधल्या टर्मच्या घातांकापेक्षा. ठीक आहे. परत एकदा पाहूयात एक्झाम्पल. आता या एच्या ठिकाणी मी समजा घेतला 3, एक्सची व्हॅल्यू घेतली 5, इथं एची व्हॅल्यू 3 घेतली तर इथं पण एची व्हॅल्यू आपण 3च घेणार. वाय, आता वायच्या ठिकाणी समजा व्हॅल्यू घेतली मी 2, मग त्याला कसं लिहिणार, ए म्हणजेच कोण होता इथे 3, इथं पण 3, म्हणजे इथं पण काय येणार 3च येणार. एक्स मायनस वाय, मग एक्सच्या ठिकाणी कोण आहे 5, म्हणून इथे लिहिलं आपण 5, मायनसला मायनस, राहिला आता वायच्या ठिकाणी कोण आहे 2, म्हणून लिहिला 2, मग 5 मायनस 2 व्हॅल्यू काय आली 3 आली. ठीक आहे. मग याचा अर्थ काय, की दोन टर्म्स आहेत ज्या एकमेकाला काय आहेत डिवाइड आहेत, म्हणजे दोन टर्म्समध्ये काय आहे भागाकार आहे. तर त्या दोन्हींचा बेस जो आहे हा सेम आहे, जसं इथं 3 इथं 3 आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, तो बेस जो आहे तो जास्त चालायचा आहे आणि घातांकामध्ये पॉवरच्या ठिकाणी एक्सपोनेंटच्या ठिकाणी काय करायचं आहे, या दोन्ही टर्म्सचा काय करायचं सबस्ट्रॅक्शन लिहायचं आहे. सबस्ट्रॅक्शन लिहिताना पहिली व्हॅल्यू जी आहे ही न्यूमिनेटरमधल्या टर्मचा घातांक असेल, दुसरी व्हॅल्यू म्हणजे काय असेल डिनॉमिनेटरमधल्या टर्मचा घातांक असेल. पण हे कसं कधी लिहायचं असं, त्यावेळेस एक्सची व्हॅल्यू काय आहे वायपेक्षा जास्त आहे त्यावेळेस. याच्या समजा उलट केलं म्हणजेच काय, यावेळेस समजा आपण असं कन्सिडर केलं वायची व्हॅल्यू जी आहे ती जास्त आहे कशापेक्षा एक्सपेक्षा, तर त्यावेळेस मग फॉर्म्युला जो आहे तुमचा असा येईल 1/a⁻y−x. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरूनच हा येतो. ठीक आहे. पण हे कसा येतो हे सांगण्यासाठी तुम्हाला ही प्रॉपर्टी किंवा हा फॉर्म्युला जो आहे हा माहीत असणं गरजेचं आहे, कसा वापरायचा, मग तुम्हाला हे कळू शकतं. म्हणून मी आता डायरेक्ट हा फॉर्म्युला ॲज इट इज बघून लिहिलेला आहे. ठीक आहे. असं होतं. एच्या ठिकाणी काय, आता समजा मग कोणताही नंबर घेतला, समजा घेतला आपण 5, इथे एक्सच्या ठिकाणी घेतला आपण 2 आणि एच्या ठिकाणी परत येईल 5, वायच्या ठिकाणी घेतला आपण 5. ठीक आहे. 5 5 सेम होईल, 4 घेऊयात. हां. तर आता पहा, एक्सची व्हॅल्यू किती आहे 2, वायची व्हॅल्यू किती आहे 4. मग यावेळी जर पाहिलं तर एक्सची व्हॅल्यू कशी आहे छोटी, वायची व्हॅल्यू कशी आहे मोठी, म्हणजे ही कंडिशन आली. मग त्यांनी काय सांगितलं, हा फॉर्म्युला वापरा 1/, तर 1/, लिहिला एच्या ठिकाणी कोण व्हॅल्यू आहे 5, मग इथे 5 लिहिला. रेस टू काय आहे y-x, वायची व्हॅल्यू किती आहे 4 आणि एक्सची व्हॅल्यू किती आहे 2, 4 - 2 म्हणजेच व्हॅल्यू काय येईल आता 1/5 स्क्वेअर, म्हणजेच 1/5 स्क्वेअर म्हणजे काय व्हॅल्यू येते 25 येते. ठीक आहे. तर तुम्ही इथे नंबर्स चेंज करून कॅल्क्युलेशन करून पाहू शकतात. आता तिसरी प्रॉपर्टी आहे यातली, ती काय सांगते, a⁻x होल ब्रॅकेट रेस टू y असेल, आपण लिहू शकतो a⁻x इंटू y किंवा a⁻xy. ठीक आहे. तर या एक्स वायच्या मध्ये काही साईन नाही, म्हणजेच काय असेल मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथे काही प्रकारे घातांकाचा घातांक आहे, पॉवरची पॉवर आहे. म्हणजे एखादी टर्म आहे त्या घातांकाचा घातांक आहे, पॉवरची पॉवर आहे, एक्सपोनंटचा एक्सपोनंट दिलाय तुम्हाला. ठीक आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार, बेसमध्ये जो नंबर तो ॲज इट इज लिहायचा आहे आणि पॉवरचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 × 3 किती होईल 15. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल सांगतो, 3 स्क्वेअर होल ब्रॅकेट रेस टू 3 आहे, म्हणजे परत पॉवरची पॉवर आली. तर बेसमध्ये जो नंबर तो लिहा ॲज इट इज आणि पॉवरचं काय होईल मल्टिप्लिकेशन 2 × 3 म्हणजेच किती येईल 3⁻6 येईल. ठीक आहे. किंवा समजा आपल्याला लिहिला आहे एक्स स्क्वेअर रेस टू 3, बेसमध्ये कोण आहे एक्स लिहिला, पॉवरची पॉवर म्हणजे या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन 2 × 3 6 होईल. ठीक. तर एक्स प्रॉपर्टी वेगळ्या सांगितले पहा, a⁻−x असेल तर त्याला आपण लिहू शकतो 1/a⁻x, म्हणजेच न्यूमिनेटर सॉरी टर्म जी आहे ती न्यूमिनेटरमध्ये लिहिली आहे आणि त्याची पॉवर जर मायनस असेल तर त्या टर्मला तुम्ही जर डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं त्याचा पॉवर काय होऊन जाते मायनसची प्लस होऊन जाते. त्याच्या उलट पण तुम्ही लिहू शकतात. समजा a⁻x आहे, तर त्या टर्मला तुम्ही जर डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं त्याची पॉवर काय होणार मायनस होणार, म्हणजे इथे पॉवर कशी प्लस आहे, याला तुम्ही टर्मला जर डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं त्याची पॉवर काय होते मायनस होते. ठीक आहे. असा त्याचा ॲक्च्युअली अर्थ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 5⁻³ आहे, तर त्याला तुम्ही लिहू शकतात 1/5³ याची पॉवर काय होती मायनस, डिनॉमिनेटरमध्ये लिहिल्यावर कशी लिहिली आपण प्लस लिहिले. ठीक आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय होईल 1/125 होईल. किंवा 3⁻² आहे, मग त्याला तुम्ही लिहिणार 1/3² म्हणजेच काय येईल 1/9 व्हॅल्यू येईल. ठीक आहे. प्रॉब्लेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत ह्या फॉर्म्युला जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि पुढे पण तुम्हाला जे काही वेगवेगळे प्रॉब्लेम्स करायचे आहेत, वेगवेगळे चॅप्टर शिकायचे आहेत, त्याच्यामुळे सुद्धा या फॉर्म्युलांचा वापर आपल्याला खूप ठिकाणी करावा लागतो.
त्यामुळे हे परफेक्ट कळणं येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आता इथे आहे ए रेस टू एक्स बाय वाय. ए रेस टू एक्स बाय वाय दिलाय इज इक्वल टू सांगितलं आहे ए रेस टू 1 बाय वाय ब्रॅकेट रेस टू एक्स. तुम्हाला मी थोड्या वेळ सांगितलं पॉवरची पॉवर असलं तर काय होतं मल्टिप्लिकेशन होतं. ठीक आहे, पॉवरची पॉवर आहे तर त्याच्यामध्ये काय होणार मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 इंटू एक्स 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 बाय वाय. ती स्टेप आहे. फक्त इथं जे आहे ते फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये पॉवर दिलेली आहे. समजा फॉर एक्झाम्पल आहे आपल्याकडे एच्या ठिकाणी 5 आणि इथं आहे 3/5 3/7 करूयात. हां, म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो पहा. बेस इथं जो आहे तोच बेस लिहिला म्हणून आपण इथं पण बेस तोच लिहिला. रेस टू काय केला 1 बाय वाय 1 बाय तर खालचा जो नंबर तो लिहून टाका. वरचा जो नंबर आहे हा ब्रॅकेटच्या बाहेर लिहून टाका. त्याला तुम्ही उलटं पण लिहू शकता म्हणजे हा 3 मध्ये आणि हा 1/7 ब्रॅकेटच्या बाहेर असं पण लिहू शकतात. म्हणजेच असं 5 क्यूब ब्रॅकेट रेस टू 1/7 असंही लिहू शकतात. तर मी तुम्हाला सांगितलं पॉवरची पॉवर असल्यास काय होतं मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 इंटू 3 3/7 म्हणजे अर्थ तो झाला. ठीक आहे, मिनिंग चेंज झालेला नाही आहे. आता यातली नेक्स्ट प्रॉपर्टी काय सांगते ए रेस टू 0 इक्वल टू 1. कोणताही नंबर घ्या, कोणतीही टर्म घ्या. ठीक आहे, म्हणजे 5 रेस टू 0 त्याची व्हॅल्यू 1 येणार, 2 रेस टू 0 त्याची व्हॅल्यू 1 येणार, एक्स रेस टू 0 त्याची व्हॅल्यू 1 येणार. ठीक आहे, असे कोणतीही टर्म असू द्या रेस टू मध्ये जर व्हॅल्यू काय असेल 0 असेल त्याची प्रत्येक वेळेस व्हॅल्यू काय येते 1 येते. आपल्याला स्टार्टिंगलाच आता ह्या दोन टर्म्सवरती फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा पुढे. हे दोन्ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे ए रेस टू 1. ए रेस टू 1 म्हणजे काय ए म्हणजे काय कोणताही नंबर कोणतीही टर्म. रेस टू 1 जर पॉवर असेल तर जो नंबर आहे तोच राहतो. एक्स रेस टू 1 आहे काय राहणार एक्स राहणार. समजा आपण घेतलं या ठिकाणी 7 रेस टू 1 तर व्हॅल्यू काय येईल 7. 2 रेस टू 1 व्हॅल्यू काय येईल 2 असं. ठीक आहे, फक्त एवढे फॉर्म्युला लिहून टाका. इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारून घ्या. आता आपल्याला ह्या दोन फॉर्म्युलाची गरज पडणार आहे पुढे डेरिव्हेशनसाठी, पहिल्या दोन डेरिव्हेशनसाठी. तर आता आपल्याला पाहिजे आहे बेसिक प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे, मग आता आपण पहिली प्रॉपर्टी थोड्यापूर्वी आपण हा फॉर्म्युला पाहिला कोणता ए रेस टू 0 इक्वल टू 1 इथे लिहून टाकतो. आणि दुसरा पाहिला आपण या ठिकाणी ए रेस टू 1 इक्वल टू ए. ए रेस टू 1 इक्वल टू ए हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये टर्म्स आहेत एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. ठीक आहे, तुम्हाला आता सुरुवातीला मी सांगितलं चॅप्टरच्या ही टर्म जी आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. याला आपल्याला समजा लॉगरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल हा बेसमध्ये जी काही टर्म आहे ती आपल्याला या साईडला शिफ्ट करावं लागेल. म्हणजे काय होईल ए रेस टू 1 होईल. ए रेस टू 1 झाला आणि इकडल्या साईडला आपण काय करणार लॉग लावणार म्हणजे या साईडला शिल्लक कोणाला फक्त 0. म्हणजे आपण असं म्हणू शकतो लॉग 1 टू द बेस ए असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते 0 येते. हाच आपला पहिला फॉर्म्युला आहे लॉगरिथमचा. ठीक आहे, फक्त फॉर्म्युला एवढा कसा आला तुम्हाला सांगितलं. डेरिव्हेशन लिहायची काही गरज नाही याची. यानंतर इथे पण पहा बेसमध्ये कोण आहे ए त्याला आपल्याला या साईडला शिफ्ट करायचं आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्जन करायचं आहे म्हणून हा ए आपण या साईडला नेला तर काय होईल ए रेस टू ए होईल. या साईडला आपण आता बेसला शिफ्ट केलं म्हणजे या साईडला आपल्याला लॉग लावायचा आहे. या साईडला पूर्ण शिल्लक फक्त मग 1 म्हणजेच इथं काय आला लॉग ए टू द बेस ए असेल त्याची व्हॅल्यू काय येणार 1 येणार. ठीक आहे, हा बनला दुसरा फॉर्म्युला फक्त फॉर्म्युला खालचा. ठीक आहे, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला एवढे दोन फॉर्म्युले लिहून टाका. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे या ठिकाणी ए ए 2 वेळेस आहे म्हणजे लॉग लावायचा. लॉग लावल्यानंतर कोणतेही तुम्ही नंबर घेऊ शकतात आणि दोन्ही नंबर या ठिकाणी तुम्हाला जे लिहायचे ते सेम पाहिजेत. 7 7 व्हॅल्यू काय येईल 0. लॉग ऑफ 8 टू द बेस 8 असेल व्हॅल्यू येणार 0. लॉग ऑफ 5 टू द बेस 5 असेल व्हॅल्यू येणार 0. लॉग ऑफ 3 टू द बेस 3 असेल व्हॅल्यू येणार 0 किंवा लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्स असेल व्हॅल्यू येणार 0. म्हणजे इथल्या दोन्ही टर्म्स ज्या आहेत त्या काय असायला पाहिजेत सारख्या असायला पाहिजेत लॉगमध्ये तर त्याची व्हॅल्यू काय बनणार 0 बनणार. ठीक आहे, फक्त हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला एवढाच लिहायचा आहे तुम्हाला. एवढं सगळ्यांना क्लिअर झालंय इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता इथून पुढे जे आपण फॉर्म्युलाज डिराईव्ह करायचे पाहणार आहोत तर ते भरपूरशा जणांना समजणार नाहीत असं होऊ शकतं. त्याच्या मागचं कारण काय ह्याच्या मागे आपण आता जो पॉईंट पाहिला सर्ड अँड इंडायसेसचे रूल्स किंवा फॉर्म्युलाज पाहिले हे भरपूरशा जणांना माहीत नसतात किंवा परफेक्ट नसतात. त्याच्यामुळे पुढील डेरिव्हेशन समजण्यासाठी भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे जर समजलं नाही इथून पुढचा पार्ट तर मागचा पार्ट अगोदर सगळा करून घ्यायचा आणि इथून पुढचा जो पार्ट आहे नंतर व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहून तुम्ही परफेक्ट करू शकतात. मग जिथे तुम्हाला असं वाटेल की पुढचा डेरिव्हेशन नाही कळलं तर मला समजून घ्या तुमचा मागचा पार्ट जो आहे हा परफेक्ट नाही आहे. तुम्ही मागचा पार्ट परत रेडी करा. असं करत का तुम्हाला या चॅप्टरच्या एंडिंगपर्यंत जायचं आहे. ठीक आहे, चला एवढे दोन फॉर्म्युले पटकन लिहून टाका. इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. आता दोन टाईपचे लॉग आहेत. ठीक आहे, एक आहे
कॉमन लॉगॅरिथम, दुसरा आहे नॅचरल लॉगॅरिथम. हे 2 टाईप पडतात लॉगॅरिथमचे. तर आता आपण फिजिक्समध्ये काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तुम्ही शाळेत असताना किंवा आता पण सॉल्व्ह करतायत, पुढेही सॉल्व्ह करणार आहात किंवा केमिस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात किंवा वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 10⁻², 10⁻3, 10⁻5 या फॉर्मॅटमध्ये आपण टर्म्स लिहितो. ठीक आहे. मग त्या फॉर्मॅटमध्ये लिहिता यावं त्यासाठी ॲक्च्युली आपण काय करतो, कॉमन लॉगॅरिथमचा वापर करतो. मग आता इथे पहा, इथं आहे 10² इक्वल टू आपल्याला माहिती व्हॅल्यू काय येते 100. 10 क्यूब केला तर व्हॅल्यू काय येते 1000 येते. ठीक आहे. 10⁻² असेल तर व्हॅल्यू काय येणार 1/100 येणार. 10चा स्क्वेअर काय तो 100 येतो. मग आम्ही तुम्हाला सांगितलं काय सांगितलं होतं, पॉवर मायनस असेल तर त्याला आपण जर डिनॉमिनेटरमध्ये लिहिलं त्याची पॉवर काय होते प्लस होते. म्हणजेच काय होईल 10चा स्क्वेअर 100 येईल. म्हणजे समजा 10⁻³ असेल तर मी काय करणार या टर्मला सगळ्यात पहिले डिनॉमिनेटरमध्ये लिहिणार. म्हणजे 1/10⁻³ होईल. नंतर प्लस प्लस होईल या ठिकाणी. तर 10⁻³ म्हणजेच काय येईल 1000. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर आता कॉमन लॉगॅरिथममध्ये बेसच्या ठिकाणी कधी पण काय असतो 10 असतो. हा 10 लिहिला पण जातो, लिहिला जातही नाही. ठीक आहे. भरपूर वेळेस हे लक्षात ठेवा. लॉगमध्ये समजा आपल्याकडे टर्म आहे 5 टू द बेस ए. हा ए म्हणजे काय तर त्याची व्हॅल्यू 10 आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 10 लिहिलेला पण असू शकतो किंवा लिहिलेला असू पण शकत नाही. म्हणजे फक्त समजा इथे लिहिला लॉग 5. त्याच्या काहीच बेसमध्ये नाही म्हणजे काय त्या ठिकाणी बेसमध्ये काय असणार आहे 10 असणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, त्याच्या बेसमध्ये 10 आहे या ठिकाणी, तर त्याला आपण म्हणतो कॉमन लॉगॅरिथम. ठीक आहे. आता इथे पहा, इथे काय आहे 10² इक्वल टू 100 म्हणजे ही कोणती फॉर्मॅटमध्ये टर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये टर्म आहे. तर आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं तर कसं लिहू शकतो आपण पहा. तर या साईडला काय आहे 100 आहे. 100 म्हणजेच काय 10चा स्क्वेअर. या साईडला पण 10चा स्क्वेअर. हा 10 समजा मी या साईडला शिफ्ट केला तर काय येईल ह्याच्या बेसमध्ये 10 येईल. म्हणजेच लॉग 10² आणि बेसमध्ये 10 या साईडला व्हॅल्यू काय राहील 2 शिल्लक. म्हणजे हा जो फॉर्मॅट लिहिला हा काय झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. पण ह्याच्या बेसमध्ये काय आहे या ठिकाणी 10 आहे, हा 10 आहे. म्हणजेच हा झाला कॉमन लॉग किंवा कॉमन लॉगॅरिथम. ठीक आहे. म्हणजे ज्या लॉगॅरिथमच्या टर्ममध्ये बेसच्या ठिकाणी काय आहे 10 आहे त्याला आपण काय म्हणतो कॉमन लॉगॅरिथम असं म्हणतो. त्याला आपण कसं लिहिणार लॉग ए टू द बेस 10. ठीक आहे. लॉग ए टू द बेस 10 असं आपण त्याला लिहितो. या टर्मला आपण असं पण लिहितो बऱ्याच वेळेस लॉग ए फक्त म्हणजे त्या बेसमध्ये काहीच लिहिलं नसतं पण तरी पण त्याचा अर्थ काय आहे त्याच्या बेसमध्ये 10 आहे. हे तुम्हाला या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि कॅल्सीवरती तुमच्या ही टर्म असते असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे लॉग 10. आता काहींचे कॅल्सीवर असेल काहींच्या कॅल्सीवर नसेल किंवा त्याच्याऐवजी थोडीशी वेगळी टर्म जी आहे तुमच्या कॅल्सीवरती असू शकते. ठीक आहे. पुढे आपण ते प्रॉब्लेमच्या वेळेस तुम्हाला मी सांगेल कॅल्सीवरचं कसं आहे. दुसरा त्याचा टाईप आहे नॅचरल लॉग. जसं इकडे बेसमध्ये काय होता 10 होता तसा नॅचरल लॉगमध्ये बेसमध्ये काय असतो ए असतो. बेसमध्ये काय असतो ए असतो. तर तुम्ही आता याच्यामध्ये जो ए आहे त्या याची एक फिक्स व्हॅल्यू आहे ती एवढी आहे. ठीक आहे. पाठ करायची गरज नाही. आपण ती कॅल्सीवरतीही चेक करू शकतो कशी करायची ते सांगतो मी तुम्हाला. अल्फा दाबा आणि ते इंटू 10 टू द पॉवर एक्सचं बटन आहे ते प्रेस करा. ई येईल इक्वल टू दाबा. व्हॅल्यू दाखवत आहे 2.71881. ठीक आहे. 2.718 2.718 पुढची व्हॅल्यूच आपल्याला सध्या काही गरज नाही आहे. एवढी मॅच झाली बस झाली. मग तुम्ही कॅल्सीवरती काढू शकता व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही. पुढे बेस ई लॉगरिथम विच इज द इनव्हर्स ऑफ ई रेस टू एक्स. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा हेतू असा आहे की एखादी आपल्याकडे लॉगची टर्म आहे त्याच्या बेसमध्ये कोण आहे ई आहे. ठीक आहे. बेसमध्ये ई आहे लॉगच्या टर्ममध्ये. त्याचा अर्थ असा आहे की ई रेस टू एक्सची कोणतरी टर्म होती म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये त्याला तुम्ही कन्वर्ट केल्यानंतर ही टर्म बनणार आहे. हे तुम्हाला या पॉईंटमध्ये सांगितलं. म्हणजे नॅचरल लॉगमध्ये काय असणार कधी पण बेसमध्ये या ठिकाणी ई असणार आहे. जसं इथे 10 आहे तर 10च्या ऐवजी तर काय असणार आहे ई असणार आहे. ठीक आहे. तर याला आपण इथं आय एन झाला आय एन नाही एल एन पाहिजे हा. ठीक आहे. तर एल एन म्हणजेच काय नॅचरल लॉग किंवा त्याला आपण लॉग ई असं पण लिहितो. लॉग ई लॉग एक्स टू द बेस ई आहे त्याला आपण एल एन एक्स असं पण लिहू शकतो. ठीक आहे. तर आय एन झालाय तर आय एन नाही एल एन पाहिजे इथं पण एल एन पाहिजे इथं पण एल एन पाहिजे. त्याची काही गरज नाही आहे फक्त लक्षात ठेवा. मग आपल्याला समजा गरज पडते की कॉमन लॉगचं नॅचरल लॉगमध्ये कन्व्हर्जन करायचं किंवा नॅचरल लॉगचं कॉमन लॉगमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या दोन्हीमधलं हे रिलेशन जे आहे हे माहीत असलं पाहिजे. लॉग
एन टू द बेस ई म्हणजेच लॉग नंतर इथे कोणताही नंबर आहे आणि बेसमध्ये काय आहे ई आहे इज इक्वल टू तुम्ही लिहू शकता 2.303 टाइम्स लॉग ऑफ एन टू द बेस 10. ठीक आहे, तर फक्त एवढा फॉर्म्युला लिहून टाका, एवढा फक्त तुम्हाला पाठ करायचा, ह्याच्यावरती एवढी हेडिंग टाका, रिलेशन बिटवीन कॉमन अँड नॅचरल लॉगॅरिथम, आणि तेवढा खालचा फक्त फॉर्म्युला लिहा, बाकी काही लिहायची गरज नाही आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे लॉज ऑफ लॉगॅरिथम्स. आता वेगवेगळे आपल्याला लॉज पाहायचे आहेत लॉगॅरिथमचे, तर त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे जाऊन आता जे काही आपण वेगवेगळे फॉर्म्युलाज पाहणार आहोत त्याच्यामध्ये ए येणार आहे टर्म. तर एची जी व्हॅल्यू आहे ही कधी पण 0 पेक्षा मोठी पाहिजे आणि 1 नसली पाहिजे, हे लक्षात ठेवा. 0 पेक्षा मोठी पाहिजे म्हणजे मायनस व्हॅल्यू नको, तर साधं सोपं मानण्याचा येतो, आणि 1 एक व्हॅल्यू नको. मग त्यानंतर आपण जे काही लॉगॅरिथमचे रूल्स आहेत ते आपण जे काही त्याचे फॉर्म्युला वापरणार आहोत, बनवणार आहोत, ते तुम्ही प्रूव्ह करू शकतात. आता सगळ्यात पहिला फॉर्म्युला आहे, फक्त तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. इथून एवढ्या ह्या 2 लाईन्स फक्त तुम्ही लिहिलं तरी सफिशियंट आहे. बाकी तुम्हाला मी याचा प्रूफ जो आहे, डेरिव्हेशन काय आहे ते समजावून सांगतो. थोडा फक्त वरच्या 2 लाईन्स हेडिंग टाकून लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट थोडं लिहून त्या 2 लाईन्स ज्या आहेत त्या फक्त लिहायच्या. त्याचा मिनिंग काय आता तो समजून घ्या. लॉगॅरिथम ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू म्हणजे कोणत्याही 2 टर्म्सच्या मल्टिप्लिकेशनचा तुम्ही जर लॉग घेतायत, त्याला मग तुम्ही कसं लिहिणार, तर त्या 2 टर्म्सचा लॉग तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याची काय करायची आहे, ॲडिशन करायची आहे असं त्यांनी सांगितलं. तर आता हे डेरिव्हेशन प्रूव्ह करण्यासाठी यातली आपण ही जी पहिली टर्म आहे त्याला इक्वल टू आपण पी व्हॅल्यू ठेवणार, ही व्हॅल्यू म्हणजे इक्वल टू आपण क्यू व्हॅल्यू ठेवणार आहोत. तेच तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे किंवा टाईप करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर ही टर्म जी आहे ती फक्त परत एकदा लिहून घेतो, लक्ष द्या. लॉग एम टू द बेस ए इक्वल टू आपण पी घेतला, आणि दुसरी टर्म आहे लॉग एन टू द बेस ए इक्वल टू आपण घेतला क्यू. ठीक आहे, ह्या दोन्ही टर्म्स काय आहेत, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये आहेत. ठीक आहे, त्याला आपल्याला काय करायचं, आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे हा बेसमध्ये जो ए तो आपण या साईडला शिफ्ट करणार, तर काय होईल, ए रेस टू पी होईल, या साईडचा लॉग निघून जाईल, फक्त राहील एम. म्हणजे आपण लिहू शकतो एम इक्वल टू ए रेस टू पी. ठीक आहे, एम इक्वल टू ए रेस टू पी. तसंच सेम याच्यामध्ये सुद्धा हा ए जो आहे तो आपण या साईडला शिफ्ट करा, म्हणजे ए रेस टू क्यू होईल, या साईडचा लॉग निघून जाईल, इथे राहील फक्त एन. म्हणजे एन इक्वल टू आपण लिहिणार ए रेस टू क्यू. म्हणजे आपण लॉगॅरिथमिक फॉर्मचं काय केलं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. आपल्या ह्या 2 टर्म्स या ठिकाणी मिळाल्या. आता त्याच्यानंतर पुढे काय करायचं, तर एम आणि एन मध्ये आपल्याला काय पाहिजे, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, म्हणून मी इथं केलं आता मल्टिप्लिकेशन एम आणि एनच्या मध्ये. मग एमची व्हॅल्यू किती होती, ए रेस टू पी, तर ए रेस टू पी लिहिला. एन टू एन म्हणजे कोण होता, ए रेस टू क्यू होता. ठीक आहे, दोन्ही टर्म्सचा बेस या ठिकाणी काय आहे, सेम आहे. मध्ये काय मल्टिप्लिकेशन, तर पॉवरची काय होणार, ॲडिशन. ठीक आहे, हा रूल आपण आता पाहिला थोड्यापूर्वी, या ठिकाणी पहिला रूल, दोन्ही टर्म्सचा बेस सेम पाहिजे, मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची काय होणार, ॲडिशन होणार. ठीक आहे, या रूलवरून इथे आपण आता लिहू शकतो ए रेस टू पी प्लस क्यू. ठीक आहे, म्हणून नेक्स्ट स्टेपमध्ये आता आपण लिहिणार एम इंटू एन इक्वल टू ए रेस टू पी प्लस क्यू. ठीक आहे, आता दोन्ही साईडला आपण काय करणार, लॉग अप्लाय करणार, म्हणजे लॉग टू द बेस ए न मल्टिप्लाय करणार. तर बेसमध्ये घेतला ए आणि रेस टू मध्ये काय येईल, म्हणजे टर्म एम इंटू एन, म्हणजे रीड कसं करणार, लॉग ऑफ एम इंटू एन टू द बेस ए. तसं या साईडला टर्म आपण अप्लाय केली लॉग एची, तशीच या साईडला आपल्याला ती अप्लाय करायची आहे. मग इथे येईल. ठीक आहे, इथे ऑलरेडी एक ए होता, तर त्याच्यामुळे इथे ए 2 वेळेस दिसतोय. ठीक आहे, मग इथे आपण लिहिलं आता लॉग ए रेस टू एम इंटू एन इक्वल टू, आता हा इथे आहे पी प्लस क्यू, तर तो आपण पुढे लिहू शकतो. तर हा पी प्लस क्यू आपण पुढे लिहिला, इथे राहिला लॉग ए टू द बेस ए. म्हणजे लॉग इथे जी पण टर्म आहे ही तुम्ही काय करू शकता, पुढे लिहू शकतात. त्याचा फॉर्म्युला आहे पुढे आपल्याकडे, पुढे फॉर्म्युला ॲक्च्युली कुठे आहे, हां या ठिकाणी. इथं रेस टू मध्ये काय एन आहे, तर हा एन या ठिकाणी आपण पुढे लिहू शकतो. तर तेच इथं एन जो आहे इथला हा पुढे या ठिकाणी लिहिलेला आहे. तर याच रूलचा वापर करून तुम्ही इथे जे पी प्लस क्यूची जी टर्म आहे ती आपण पुढे लिहिलेली आहे. आता राहिला इथे लॉग ए टू द बेस ए. तुम्हाला थोड्यापूर्वी मी सांगितलं याची व्हॅल्यू काय येते, 1 येते. ठीक आहे, इथे मी तुम्हाला सांगितलं होतं लॉग ए टू द बेस ए ची व्हॅल्यू काय येते, 1 येते. त्याच्यावरून इथे तुम्ही आता याची व्हॅल्यू काय करणार, 1 कन्सिडर करा. 1 इंटू पी क्यू काय येईल, फक्त पी सॉरी 1 इंटू पी प्लस क्यू काय येईल, पी प्लस क्यू येईल या ठिकाणी. या साईडला राहील लॉग ऑफ एम इंटू एन टू द बेस ए.
ठीक आहे. यानंतर लॉग ऑफ एम इंटू एन टू द बेस ए. आता पी म्हणजेच कोण आहे पहा, लॉग एम टू द बेस ए आहे. क्यू म्हणजे आहे लॉग एन टू द बेस ए. म्हणजे हाच तो फॉर्म्युला आहे, तो आलेला आहे. डेरिव्हेशन याची गरज नाही, फक्त समजून सांगितलं, लक्ष देऊन फक्त समजून घेतो तुला पॉईंट सांगतोय ते. तर फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी हा इथे लिहिला आहे. आता या फॉर्म्युला थोडंसं वेगळ्या पद्धतीने पण लिहिलं जातं, ते पण समजून घ्या कसं. या फॉर्म्युल्याला असंही लिहिलं जातं, लॉग ऑफ एम इंटू एन इक्वल टू लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन. म्हणजे बेसमध्ये जो ए आहे तो लिहिला पण जातो, लिहिला पण जात नाही. ठीक आहे. आणि त्या एच्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम्समध्ये दुसरा कोणताही नंबर दिलेला असू शकतो आणि या एम एनच्या ठिकाणीही तुम्हाला नंबर्स दिलेले असणार आहेत. ठीक आहे का, कोणतीही दुसरी टर्म दिलेली असू शकते. त्याचा वापर कसा करायचा ते पण सांगतो एकदा. समजा इथं आहे एम एनच्या ऐवजी आपल्याकडे 5 इंटू 3. मग आपण काय लिहिणार, चला या फॉर्म्युल्याचा वापर करून. एमच्या ठिकाणी आहे 5, आपण लिहिणार लॉग एमच्या ठिकाणी 5, तर एमच्या ठिकाणी आपण लिहिला 5 प्लसला प्लस, लॉगला लॉग. एनच्या ठिकाणी कोण आहे 3, म्हणून इथे आपण लिहिला 3. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही त्याला लिहू शकतात. समजा याच्या बेसमध्ये असता ए, तर मग तुम्ही पण इथं बेसमध्ये ए लिहिला असता. ठीक आहे. मग त्या केसला तुम्ही फॉर्म्युला हा वापरला असता. मिनिंग एकच आहे, पण फॉर्म्युला तुम्ही इथे बेसमध्ये ए लिहा किंवा नका लिहू, आणि काही फरक पडत नाही. तर या फॉर्म्युला आपण असंही वापरू शकतो. समजा टर्म जी आहे ती अशी दिली आपल्याला देताना, लॉग 5 टू द बेस ए प्लस लॉग 3 टू द बेस ए. ठीक आहे. मग आता ॲडिशनच्या फॉर्ममध्ये टर्म दिली, तर तुम्ही मल्टिप्लिकेशनच्याही फॉर्ममध्ये लिहू शकतात. बेस आहे ए, एला ए लिहिला बेस मग. ठीक आहे. एमच्या ठिकाणी आहे 5, एनच्या ठिकाणी आहे 3, म्हणजे एमच्या ठिकाणी येईल 5 आणि एनच्या ठिकाणी येईल 3. म्हणजे अशी टर्म दिली तुम्ही याला असं लिहू शकतात, किंवा अशा फॉर्मॅटमध्ये टर्म दिली असेल तर तुम्ही अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतात. म्हणजे हा एक प्रकारे मी तुम्हाला सांगणं काय सांगितले, लॉगरिथम ऑफ प्रोडक्ट. म्हणजे दोन टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस तुम्ही काय करणार, लॉग कसा घेणार किंवा कसा लिहिणार. असं तुम्ही याला लॉगरिथम ऑफ ॲडिशन पण एक प्रकारे म्हणू शकतात. ठीक आहे. दोन टर्म्सचं ॲडिशन आहे, त्याचा लॉग तुम्ही कसा घेणार. म्हणजे याच्या दोन्ही साईडचा आपण वापर करणार आहोत प्रॉब्लेमला सॉल्व्ह करताना, हे लक्षात ठेवा. असू द्या. आता फक्त या दोन टर्म्ससाठी आपण असं लिहिणार का, नाही. आता समजा तुमच्या मनात प्रश्न आला असेल, सर दोनपेक्षा जास्त टर्म्स आहेत त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. फॉर एक्झाम्पल पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आहे, असं खूप मोठे. मग त्याला तुम्ही कसं लिहिणार, तर लॉग पी प्लस लॉग क्यू प्लस लॉग आर प्लस लॉग एस. जेवढ्या टर्म्स असतील तेवढ्या अशा आपण वाढवत जाणार. समजाच्या बेसमध्ये ए असतात, मग तुम्ही या टर्मच्या प्रत्येक टर्मच्या इथं बेसमध्ये मग ए लिहिला असता. ठीक आहे. मग जे समजा या ठिकाणी 5 आहे, इथं 3 आहे, 4 आहे, 8 आहे, म्हणजे तुम्ही इथे काय लिहिणार मग 5, 3, 4, 8. म्हणजे कितीही टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन आहे त्याला तुम्ही लॉग लावून असं ॲडिशनच्या फॉर्ममध्ये लिहू शकतात. म्हणण्याचा हेतू एवढाच आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे लॉगरिथम ऑफ कोशंट. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला आता सगळ्यात पहिले ह्या 2 लाईन्स लिहून टाकायच्या आहेत पहिल्या. तर त्यांनी काय सांगितलंय, द लॉगरिथम ऑफ अ कोशंट इज इक्वल टू, म्हणजे लॉगरिथम आहे कशाचा, कोशंटचा, म्हणजे फ्रॅक्शनचा किंवा भागाकारचा. दोन टर्म्स आहेत, दोन टर्म्समध्ये भागाकार आहे. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, इक्वल टू काय लिहा, लॉगरिथम ऑफ न्यूमिनेटर. लॉग लावायचा आणि कोण लिहायचा, न्यूमिनेटरमध्ये जी टर्म आहे ती लिहायची आहे. नंतर मायनस, तर मायनस लिहिला. लॉगरिथम म्हणजे लॉग लिहायचा आहे, कशाचा घ्यायचा आहे, तो डिनॉमिनेटरचा घ्यायचा आहे. डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे ती लिहा. मग तीच आपण टर्म या ठिकाणी लिहिली आहे. तर या टर्मला तुम्ही असं पण लिहिलं जातं, किंवा या फॉर्म्युल्याला असंही लिहिलं जातं. बेसमध्ये जो ए आहे तो लिहिला पण जात नाही, लिहिला पण जातो, तरी मिनिंग जो आहे हा सेम राहतो. असं लिहिलंय, लॉग एम बाय एन लिहिला आहे. ठीक आहे. लॉग ऑफ एम बाय एन आहे. त्याला तुम्ही काय लिहू शकतात मग, लॉग आणि ती डिनॉमिनेटरमध्ये टर्म आहे ती लिहा, मायनस लॉग आणि डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे ती लिहून टाका. हा फॉर्म्युला असा लिहिला जातो, म्हणजे बेसमध्ये ए जो आहे इथं लिहिला नाही. हा फॉर्म्युला असा लिहिला तरी सुद्धा बरोबर आहे, अर्थ एकच आहे, अर्थ वेगवेगळा नाही. आता हा फॉर्म्युला कसा येतो त्याला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यातली ही पहिली टर्म इक्वल टू पी लिहूयात, ही दुसरी टर्म म्हणजे इक्वल टू आपण क्यू लिहूयात. ठीक आहे. तर ते ऑलरेडी ते मी टाईप करून ठेवलेलं आहे. मग याला आपल्याला करायचं, सगळ्यात पहिले एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे हा ए जो आहे तो पण या साईडला शिफ्ट करणार, काय होईल, ए रेस टू पी. या साईडला काय शिल्लक राहील, फक्त एम. म्हणजे एम इक्वल टू आपण लिहू शकतो ए रेस टू पी, आणि
यासाठी काय होईल, हा ए इकडे जाईल म्हणजे ए रेस टू क्यू होईल, यासाठी ठरला राहील फक्त एन, लॉग निघून जाईल म्हणजेच एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचं आहे. म्हणजे एन इक्वल टू आला ए रेस टू क्यू. मग इथे काय आहे, एम बाय एन आहे म्हणून आपण इथे काय केला, एम बाय एन केला. मग एमची व्हॅल्यू किती आहे, ए रेस टू पी, मग ती इथे लिहून टाकली. आणि एनची व्हॅल्यू किती आहे, एनची व्हॅल्यू आहे ए रेस टू क्यू म्हणून इथे लिहिला ए रेस टू क्यू. ठीक आहे, ए रेस टू पी बाय ए रेस टू क्यू म्हणजे या दोन्ही टर्मचा बेस कसा आहे, सेम आहे. आपण इथे फॉर्म्युला शिकलो आता सुरुवातीला, 2 नंबरचा बेस सेम पाहिजे. तर ए आहे, इथं ए आहे म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार ए रेस टू एक्स मायनस वाय. म्हणजे इथं जी काही टर्म आहे पॉवरची तर ती पहिले घ्यायची, नंतर डिनॉमिनेटरमध्ये जी काही टर्म आहे त्याच्या पॉवरची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला इथे मायनस करून घ्यायची आहे. याच फॉर्म्युलाचा आपल्याला वापर करायचा या ठिकाणी ट्रू दॅट साठी. मग त्याच फॉर्मॅटमध्ये आता मी तिथे टर्म लिहित आहे. म्हणजे इथं आपण लिहू शकतो आता एम बाय एन इक्वल टू बेसमध्ये जी टर्म आहे ती लिहा आणि ह्या पॉवरची काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन म्हणजेच पी, आणि ही टर्म डिनॉमिनेटरमध्ये जी आहे त्याच्या पॉवरचं साईन काय घ्यायचं आहे, मायनस घ्यायचं आहे. म्हणजे या टर्मला आपण असं तर लिहिलं. आता आपल्याला करायचं दोन्ही साईडला लॉग येणं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल आता, लॉग एम बाय एन टू द बेस ए इक्वल टू लॉग, काय म्हणलो, लॉग ए न मल्टिप्लाय करायचं. ठीक, तर लॉग ए इथं ए होता का, नव्हता, इथे लॉग ए लिहिला. तसंच इकडे पण लिहिला. इथं ऑलरेडीचा एक काय आहे, ए आहे, रेस टू काय आहे, पी मायनस क्यू. या टर्मला आपण परत पुढे लिहू शकतो मगासारखं. म्हणून पी मायनस क्यूला आपण अगोदर लिहून टाकलं आणि इथं टर्म शिल्लक राहील लॉग ए टू द बेस ए, आणि इकडली टर्म जी आहे ती ॲज इट इज लॉग एम बाय एन टू द बेस ए. ठीक आहे, लॉग ए टू द बेस एची व्हॅल्यू तुम्हाला काय सांगितली होती मी बघा, 1. ठीक आहे, दाखवून देतो पहा या ठिकाणी. लॉग ए टू द बेस एची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. म्हणून याची व्हॅल्यू काय होईल आता, 1 होईल. 1 इंटू पी मायनस क्यू येईल. या साईडची टर्म ॲज इट इज. ठीक आहे, आता पी म्हणजेच कोण होता, पी म्हणजे होता लॉग एम टू द बेस ए, मायनस क्यू म्हणजेच कोण आहे, लॉग एन टू द बेस ए म्हणजे ही टर्म. या साईडला आहे लॉग एम बाय एन टू द बेस ए म्हणजे ही टर्म, आणि हा काय आहे तुमचा फॉर्म्युला तो सेम आहे, मॅच झाला. म्हणजे आपण हे काय केलं, प्रूव्ह केलं एक प्रकारे, डिराईव्ह केलं. तर फक्त फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा होता, तुम्ही वरती लिहिलं आहे. आता या फॉर्म्युलाला तुम्ही असं पण लिहितात, लॉग एम बाय एन इक्वल टू लॉग एम मायनस लॉग. ठीक आहे, म्हणजे बेसमध्ये जो ए लिहिला आहे तो लिहिला पण जातो किंवा नाही पण लिहिला जातो, अर्थ तोच आहे. मग तुम्हाला लॉग लावून समजा दोन टर्म्स काय दिलाय, कोशंट दिलाय, भागाकार दिलाय, फ्रॅक्शन दिलाय, तर त्या केसला तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लिहिणार. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ आपल्याला दिलाय समजा 5/3. ठीक आहे, मग त्याला तुम्ही काय लिहिणार आता, लॉग एमच्या ठिकाणी कोण आहे 5, मग या एमच्या ठिकाणी आपण लिहिणार 5, मायनसला मायनस, लॉगला लॉग एन. एनच्या ठिकाणी म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये जी टर्म आहे ती, तर कोण आहे ते डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू काय झाली, 3 झाली. म्हणजे या फॉर्मॅटचं तुम्ही या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतात. म्हणजे कोशंटच्या फॉर्ममध्ये, भागाकारच्या फॉर्ममध्ये तुम्हाला लॉगची टर्म दिली असेल त्याला तुम्ही लॉग लावून सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये मायनस करून लिहू शकतात. किंवा किंवा तुम्हाला टर्म अशी दिली आहे या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे 2 लॉगच्या टर्म दिल्या त्याच्यामध्ये मायनस साईन आहे, त्यावेळेस त्याला तुम्ही या फॉर्मॅटमध्ये, कोशंटच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतात. म्हणजेच काय लिहिणार आता तुम्ही, समजा इथे आहे एमच्या ठिकाणी 5, एनच्या ठिकाणी 3, म्हणजे एमच्या ठिकाणी कोण आहे 5, तर एमच्या ठिकाणी आपण लिहिला 5 डिवाइड बाय एन. एन म्हणजेच काय आहे, एनची व्हॅल्यू आहे 3 म्हणून ते लिहिलं आपण 3. आता समजाच्या बेसमध्ये आपल्याला इथं ए असता, ए असता, ए असता, तर मग आपण इथे ए लिहिला असता, ए लिहिला असता, ए लिहिला असता. एक्झाम्पलसाठी सांगितलं. तर ह्या एच्या ठिकाणी दुसरा कोणताही नंबर असू शकतो, जो नंबर सगळ्यामध्ये काय असेल, सेम असेल. किंवा इथं 10 आहे, इथं 10 आहे, इथं 10 आहे, असं तुम्ही म्हणू शकतात. ठीक आहे, म्हणजे 2 टर्म्समध्ये सबस्ट्रॅक्शन दिले तर तुम्ही त्याचा कोशंट जो आहे त्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतात. किंवा कोशंटच्या फॉर्ममध्ये टर्म दिली त्याला तुम्ही 2 टर्म्स सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लॉगच्या लिहू शकता. म्हणजे दोन्ही प्रकारे हा फॉर्म्युला आपण पुढे जाऊन वापरतो. आता त्याच्या करोलरी सांगितलेल्या आहेत. तर समजा लॉग ऑफ एम इंटू एन डिवाइड बाय आर इंटू एस आहे. ठीक आहे, याला तुम्ही कसं लिहिणार, सगळ्यात पहिले पहा, मगाच्या केसमध्ये हा फॉर्म्युला जो आहे ह्याच्यात एम आहे, तर एमच्या ठिकाणी कोण आला, एम इंटू एन आला आहे. ठीक आहे, एमच्या ठिकाणी आला एम इंटू एन.
सगळ्यात सुरुवातीला आपण लिहिणार इथे लॉग एम इंटू एन, याला एमच्या ठिकाणी लिहिलं, नंतर मायनस लॉग आणि एनच्या ठिकाणी टर्म कोणती आलेली आहे आर इंटू एस, मग इथे लिहिलं आपण आर इंटू एस. मग आता ह्या दोन टर्म्समध्ये काय मल्टिप्लिकेशन असले की आपल्याला सांगितलं नाही करा ॲडिशन करा लॉग लावून. ठीक आहे, मग त्याच्यावर आपण इथे लिहू शकतो लॉग एम प्लस लॉग एन. त्या दोन टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन होतं, त्या दोन टर्म्स आपण लॉग लावून त्याच्यामध्ये ॲडिशन लिहिली आहे. नंतर मायनस इन ब्रॅकेट लॉग, या दोन्ही टर्म्समध्ये मल्टिप्लिकेशन दिलेलं आपण लॉग आर लॉग एस. ठीक आहे, म्हणजेच लॉग एम प्लस लॉग एन, मायनसने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, ही टर्म मायनस होईल, ही पण टर्म मायनस होईल, म्हणजे मायनस लॉग आर मायनस लॉग एस. ठीक आहे, त्याला काही लिहायची गरज नाही आहे. आता समजा तुम्हाला दिला आहे लॉग ऑफ 1/n टू द बेस ए, अशी टर्म दिली. त्याला काय तुम्ही लिहू शकतात पाहता, लॉग ऑफ एला ए लिहिला, एन 1/n आहे, तर 1/n आहे, याला आपण कसं लिहू शकतो पहा या ठिकाणी तुम्ही पाहता 1/n, या एनची पॉवर काहीच नाही म्हणजे काय आहे 1 आहे. ठीक आहे, म्हणजे एच्या ठिकाणी कोण आला आहे एन आणि एक्सच्या ठिकाणी कोण आला आहे 1, एच्या ठिकाणी एन आहे आणि एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 1. तर या फॉर्मॅटमध्ये सध्या ही टर्म आहे, तर आपल्याला या फॉर्मॅटमध्ये लिहायची, आपण कशी लिहिणार आता पहा. तर ए आहे, तर एची व्हॅल्यू किती आहे एन लिहिला, त्यानंतर एक्सची व्हॅल्यू काय आहे 1, या ठिकाणी आहे मायनस एक्स, तर मायनस 1 म्हणजे एन रेस टू मायनस 1 असं आपण लिहू शकतो 1/n ला. ठीक आहे, त्याच्यावरून या टर्मला लिहिला मी एन रेस टू मायनस 1, एन रेस टू मायनस 1. आता हा मायनस 1 जो आहे तो आपण पुढे लिहू शकतो, मग मायनस 1 एन टू कोणती टर्म येईल, ही टर्म येईल लॉग एन टू द बेस ए, म्हणजेच मायनस 1 इंटू ही टर्म काय होईल मायनस लॉग एन टू द बेस ए येईल. म्हणजेच हा फॉर्म्युला तुमच्याकडे राहिला आहे अजून एक, एवढा फक्त फॉर्म्युला लिहा हा खालच्या लाईनचा. चला करूलरी ॲक्च्युली ती उपप्रमेय काय ते म्हणतात मराठीत त्याला. तर नेक्स्ट हेडिंग टाका लॉगारिथम ऑफ पॉवर आणि वरच्या 2 लाईन्स लिहून टाका. ठीक आहे, इथं आहे लॉग एम रेस टू एन टू द बेस ए इक्वल टू एन लॉग एम टू द बेस ए, म्हणजे हा जो एन आहे त्याला आपण पुढे लिहून शकतो असा त्यांचा म्हणण्याचा हेतू आहे या फॉर्म्युल्यावरून. ठीक आहे, त्यासाठी आपण काय केलं या ठिकाणी पहा, याच्यामध्ये ही जी टर्म आहे लॉग एम टू द बेस ए एवढी टर्म इक्वल टू आपण त्यातला फक्त पी घेतला, त्याचा काही संबंध नाही सध्या आपला. ठीक आहे, एवढीच टर्म जी आहे ती आपण फक्त या ठिकाणी घेतलेली आहे पी म्हणून. तर त्यात थोडीशी मिस्टेक असल्यामुळे मी एवढं इथं कन्सिडर जे आहे ते परत करतो. सपोज लॉग एम टू द बेस ए इक्वल टू लॉगरिथमिक फॉर्ममध्ये ही टर्म आहे, याला आपल्याला लिहायचं आता एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. हा ए या साईडला शिफ्ट केला काय होईल ए रेस टू पी होईल, या साईडला शिल्लक राहील एम, फक्त लॉग निघून जाईल. हे झालं कन्व्हर्जन कशामध्ये लॉगरिथमिक टर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. आता पुढे काय करायचं आता, तर आता याची पॉवर समजा मी एन केली तर या साईडला आपल्याला काय करावं लागेल पॉवर एन करावं लागेल, म्हणजेच दोन्ही साईडला मी पॉवर काय केली एन केली. इथे काय झालं आता पॉवरची पॉवर झाली, म्हणजे याच्यामुळे आपण काय करू शकतो मल्टिप्लिकेशन करू शकतो, म्हणजेच ए रेस टू पी इंटू एन एन पी. ठीक आहे, मग आता दोन्ही साईडला आपण लॉग ए न मल्टिप्लाय केला, म्हणजे इथं काय येईल आता लॉग एम रेस टू एन टू द बेस ए, इथं पण येईल लॉग ही टर्म अगोदर लिहिणार आपण ए रेस टू एन पी टू द बेस ए. ठीक आहे, मग आता हा एन पी जो आहे तो आपण पुढे लिहू शकतो, किंवा लॉग ए टू द बेस एची व्हॅल्यू काय असते 1, काय राहिला शिल्लक एन पी. ठीक आहे, या साईडला आहे लॉग एन टू द बेस एम, एन पी शिल्लक राहिला, मग लॉगला लॉग लिहिला लॉग एन टू द बेस एम इक्वल टू एन, एनला एन लिहिला, आणि पी म्हणजे कोण आहे पा लॉग एम टू द बेस ए आहे, एम टू द बेस ए. तर तीच टर्म या ठिकाणी लिहिली आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला मी प्रूव्ह केला. आता या फॉर्म्युला तुम्ही असं पण लिहू शकतात लॉग एन टू द बेस एम इक्वल टू
एन लॉग एम, म्हणजे इथं जी काही टर्म आहे ती तुम्ही लॉगमध्ये काय करू शकतात, पुढे लिहू शकतात, किंवा पुढे या ठिकाणी जी पण टर्म असते ती लॉगमध्ये तुम्ही याच्या वरती या साईडला लिहू शकतात. या दोन्ही प्रकारे याचा आपण वापर करतो. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला दिला आहे लॉग 5 टू द बेस ए असा टर्म दिली आहे. हा 5 जो आहे तुम्ही पुढे लिहू शकतात, म्हणजेच 5 लॉग ए असं त्याला लिहू शकतात, किंवा या 5 तुम्ही इथे शिफ्ट करून इथे लिहू शकता, म्हणजेच काय होईल, लॉग 5 टू द बेस ए होईल. ठीक आहे, याच्यामध्ये एम आणि एन जे आहे ते काय ॲक्च्युली कोणतेही नंबर असणार आहेत. म्हणजे तुम्ही याला हवा असेल तुम्ही या फॉर्म्युला असं जरी लिहिलं तरी सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, कसं एम टू द बेस एन इक्वल टू एम लॉग एन, म्हणजे एमच्या जागेवर एन, एनच्या जागेवर एम, काही फरक पडत नाही. आणि इथे एन आणि एम जे आहेत हे कोणतेही नंबर असणार आहेत, फक्त प्लस नंबर्स हवे. ठीक, चला इथपर्यंत सगळं क्लिअर झालं. आता इथपर्यंत मला काय डाऊट, मनामध्ये शंका? तर फक्त एक पॉईंट जो आहे यातला मी तो शिल्लक ठेवतो सध्या, रूल ऑफ चेंज ऑफ बेस. तसा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तर तो तुम्हाला मी पुढे जाऊन सेपरेट सांगितलं. थोडं डेरिवेशन आहे, थोडासा पॉईंट किचकट आहे, आणि त्यासाठी तुमचा अगोदरचा हा पार्ट सगळा चांगला रेडी पाहिजे, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. म्हणून तेवढा पार्ट फक्त मी नंतर घेईल, जास्त वेळाचा नाही आहे, छोटासाच पार्ट आहे, पण तेवढा पार्ट जो आहे हा तुमचा मी नंतर कंडक्ट करणार आहे. आता जनरली तुम्ही लॉगरिथमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ह्याच्यामध्ये काही मिस्टेक करतात, तर त्या काय मिस्टेक आहेत त्या समजून घेऊयात. समजा आपल्याला लॉग लावून लॉग ऑफ समजा टर्म दिली आहे 5 + 3. ठीक आहे, बेसमध्ये ए आहे सपोज. तर भरपूर जण काय करतात, त्याला असं लिहितात लॉग 5 प्लस लॉग 3. इथं मध्ये मल्टिप्लिकेशन पाहिजे बाळांनो, मल्टिप्लिकेशन आहे का नाही. आपण आता जो फॉर्म्युला पाहिला तुम्ही ते काय होतं 5 × 3 किंवा एम × एन होता, इथं काय प्लस आहे, मग असं तुम्ही त्याला लिहू शकत नाहीत. ठीक आहे, किंवा या ठिकाणी मायनस जर साईन असेल तर भरपूर जण त्याला इथे काय करतात, मायनस करतात. हे मायनस कधी येतं, ज्यावेळेस टर्म या फॉर्मॅटमध्ये असेल, क्वोशंटच्या फॉर्ममध्ये दिलेली असेल, तरच तुम्ही इथे मायनस करू शकतात, अदरवाईज करू शकत नाहीत. ही सगळ्यात मोठी मिस्टेक जी आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना भरपूरसे विद्यार्थी करतात. ठीक आहे, ही चूक करायची नाहीये. त्याच्यानंतर इथे आता टर्म दिली काय ती पहा नीट, लॉग एक्स टू द बेस ए ब्रॅकेट रेस टू एन आहे. इथं एन जो आहे हा काय पूर्ण ब्रॅकेट रेस टू एन आहे, म्हणजे ह्या पूर्ण टर्म रेस टू ती टर्म आहे. आणि आपण जो फॉर्म्युला शिकलो त्याच्यामध्ये काय होता, तो या फॉर्मॅटमध्ये टर्म होती, म्हणजे फक्त हा जो एन आहे हा कशाचा रेस टू मध्ये लिहिला आहे, एक्सच्या रेस टू मध्ये लिहिला आहे. तर त्या केसमध्ये हा एन तुम्ही पुढे लिहू शकतात, असं त्याला तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे, पण या ठिकाणी होल ब्रॅकेट रेस टू एन आहे, तर त्यावेळेस हा एन जो आहे हा तुम्ही असा पुढे लिहू शकत नाहीत, म्हणजे असं होत नाही. ठीक आहे, याच्यानंतर इथं आहे आता लॉग एक्स बाय वाय टू द बेस ए. यासाठी आपण फॉर्म्युला काय शिकलो, लॉग लावा, वरती जी डिनोमिनेटरमध्ये टर्म आहे ती लिहा, मायनस लॉग लावा आणि डिनोमिनेटरमध्ये जी टर्म आहे ती लिहा. भरपूर जण असं न लिहिता काय करतात, त्याला या फॉर्मॅटमध्ये लिहितात. म्हणजेच ते काय करतात, हा लॉग आहे तो लिहितात, वरची टर्म वर आणि खालची टर्म खाली, लॉग लॉग, बस असं करतात. चुकलं, मग तुमचं आन्सर पुढे येणारं काय असेल रॉंग असणार आहे. ह्या मिस्टेक करायच्या नाही आहेत. ठीक आहे, त्यासाठी लक्ष देऊन समजून घ्यायचं आहे, प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायची प्रत्येक प्रॉब्लेमची. याच्यानंतर आता इथे काही व्हॅल्यूज आहेत ह्या तुम्हाला चांगल्या पाठ करायच्यात घरी गेल्यानंतर. आता भरपूर जणांना पाठही असेल नसेलही, तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त पाठ करता येईल तेवढं चांगलंच आहे. आता तुम्ही म्हणता सर ह्या सगळ्या आता व्हॅल्यूजचं कॅल्क्युलेट काढू शकतो, तर हो काढू शकतो, पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पटकन क्लिक व्हावं, काय करायचं हे कळावं, यासाठी ह्या तुम्हाला व्हॅल्यूज पाठ पाहिजे. जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅल्यू पाठ करता येईल तेवढा करा. ठीक आहे, जसं की इथे काय आहे, फक्त 2⁻0 आहे, किंवा 3⁻0 आहे, 4⁻0, 5⁻0, 6⁻0, 7⁻0, त्याची व्हॅल्यू काय येणार, प्रत्येक वेळेस 1 येणार. हे सगळ्यांना बेसिक रूल माहीत पाहिजे. कितीही नंबर आहे त्याची रेस टू पॉवर काय 0 आहे, त्याची व्हॅल्यू काय येणार, प्रत्येक वेळेस 1 येणार आहे. त्यानंतर कोणताही नंबर आहे त्याची पॉवर काय केली आपण 1 केली तर तोच नंबर येतो. जसं की 2⁻1 केला, 2चा घातांक 1 घेतला, काय व्हॅल्यू येणार 2च येणार. 3⁻1 आहे, व्हॅल्यू काय येईल 3 येईल, म्हणजे 3चा घातांक 1 केला, व्हॅल्यू आली 3. 4⁻1 आहे, काय व्हॅल्यू येईल 4. 4चा घातांक 1 केला, काय व्हॅल्यू येणार आहे 4 येणार आहे. म्हणजे तुम्ही घातांक कितीही कोणत्याही नंबरचा घातांक काय ठेवला 1 घेतला, 1 घेतला, पॉवर काय घेतली 1 घेतली, तर त्याच्या व्हॅल्यू जी आहे त्याचा जो काही बेसमध्ये नंबर तोच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या पहिल्या 2 लाईन्स पाठ करायला तर काही नाहीच त्याच्यामध्ये, फक्त खाली पाठ करायचं आहे. त्यातलं पण तुम्हाला भरपूरसं पाठ आहे, भरपूर जणांना ऑलरेडी सगळ्यांना स्क्वेअर सगळ्यांचे पाठ आहेत. ठीक आहे, कमीत कमी क्यूब पाठ करा, आणि ह्या
2 केसमध्ये तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त पर्यंत पार्ट करता येईल तेवढं पार्ट करा. तर आता माझं म्हणणं ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढं तुम्ही पार्ट कराच. ठीक आहे. कारण प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला गरज पडत राहते. जसं की इथे दिलं आहे 2चा स्क्वेअर 4, 2चा क्यूब 8, 2 4 16, 2 5 32, 2 64. तर आय थिंक आपल्याकडे आपण जे प्रॉब्लेम करणार आहे त्याच्यामध्ये इथपर्यंत सगळे प्रॉब्लेम आलेले आहेत. मग 2 पर्यंतचे सगळे प्रॉब्लेम आपले कव्हर झालेले आहेत. म्हणजे या सगळ्या टर्म्स वापरलेल्या आहेत आपण पुढे प्रॉब्लेममध्ये जाऊन वापरणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आय थिंक आपण इथपर्यंत सगळ्या टर्म्स वापरल्या आहेत पुढे येणाऱ्या प्रॉब्लेम्समध्ये. मग तुम्ही जेवढं जास्तीत जास्त पार्ट करताल तेवढं चांगलं आहे. फक्त त्यातले ही टर्मवरती आपण प्रॉब्लेम आय थिंक नाही आहे. आपण घेतलेला नाही आहे. म्हणजे आपल्याकडे आपण जे प्रॉब्लेम घेणार आहेत त्याच्यामध्ये 5 पर्यंत समजा नाही आहे. पण बाकी तुम्हाला जेवढं सध्याच्या स्क्रीनवर दिसत आहेत तेवढे सगळेच्या सगळे टर्म्स आपल्याला वापर करायचा आहे येणाऱ्या प्रॉब्लेम्समध्ये. त्याच्यावरती आपण त्या बेस्टवरती प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपण पुढे कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे. तर हे सगळ्यांना परफेक्ट पार्ट करून यायचं आहे नेक्स्ट लेक्चरला येण्या अगोदर. ठीक आहे. इथपर्यंत बाकी कोणाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारून घ्या. आजचं आपलं लेक्चर जे आहे ते संपलेलं आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. जे यूट्यूबला पाहणारे आहेत त्यांच्यासाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि अजून काही लिंक्स दिलेल्या आहेत त्या पाहून घ्या. त्या व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.